ठाकरे बंधू एकत्र आल्यानं त्यांचे स्वागत केले जाईल. प्रकाश आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळेस सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या की भारतीय जनता पार्टी सोडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाशी युती करा. दोन्ही बंधू एकत्र आल्यानं त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. काँग्रेसनं आत्मचिंतन करण्याची देखील गरज आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते आता याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे बीजेपी काही ठिकाणी त्यांच्या काही मित्रांबरोबर चाललेली आणि काही मित्रांबरोबर चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस सुद्धा ही काही ठिकाणी NCP बरोबर चाललेली आहे आणि काही ठिकाणी चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तीच शिवसेनेची सुद्धा अवस्था आहे. त्याच्यामुळे एक पॉलिसी अशी नाही आहे. तर ज्या महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेच्या अध्यक्षांना आम्ही असं परमिशन दिलेली आहे, अधिकार दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावरती कोणाबरोबर समझोता करता येईल हा त्यांनी चाचपणी करावी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी असणारा समझोता करावा. अट एकच आहे त्याच्यामध्ये, ती म्हणजे BJP बरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये. उभाटा सेना, एकनाथ शिंदेची सेना, शरद पवारांचं NCP, अजित पवारांचं NCP आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल. मुंबईमध्ये दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, त्यांनी युतीची घोषणा पण केली. उद्धव ठाकरे चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह. तुमच्याकडे काय प्रस्ताव वगैरे काही चालला? काही कार्यकर्त्यांशी त्यांचं बोलणं चाललंय असं मला कळलं. तुमचं काय होईल काय त्यांच्यासोबत जायचं की ते असे आम्ही तिथल्याच कार्यकर्त्यांना अधिकार दिल्यामुळे आम्ही काहीच ठरवणार नाही. त्या कार्यकर्ते ठरवतील आणि आम्हाला सांगतील. नांदेडच्या बाबतीत सर, आज तुम्ही नांदेडमध्ये आलात, काय नांदेडची परिस्थिती? नांदेडचं जे काही मला ब्रीफ देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी पुन्हा बोलण्याची इच्छा दाखवलेली आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये अजून काही संघटना ज्या आहेत त्याही बोलतात आहेत. त्या सगळ्या याच्यामध्ये 1-2-3 दिवसामध्ये ते असं म्हटलं की फायनल निर्णय आपला होईल की आपण काय करतोय त्याच्या संदर्भातलं, आणि ते मला कळवलं जाईल. त्याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये पण काँग्रेसने युती केली जाहीरपणे, त्यांचे खासदार सोबत बसले होते आणि नंतर मग ते म्हणून काँग्रेसनी स्कॅनर लावला पाहिजे की काँग्रेसही किती आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांचा आत्मा दुसऱ्या पक्षामध्ये किती जणांचा आहे त्यांनी बघावं. हा रोग कोणाकडे? अशोक चव्हाणांकडे आहे यांचा आत्मा काहींचा. आता ते काँग्रेसनी सांगवणार जनतेला, आम्ही कोण सांगणार आहे. त्यांच्यामुळे हे युती होत नाही, त्यांचा आत्मा इतर ठिकाणी. त्यांचा आत्मा आता काँग्रेसवाल्यांनी ठरवलं पाहिजे त्या आत्म्याला किती महत्त्व द्यायचं किती द्यायचं नाही ते. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.